Hello friends, welcome back to our YouTube channel English with a ray of hope. फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण रोज बोलले जाणारी इंग्रजी वाक्य यांचा सराव करणार आहोत. फ्रेंड्स, प्रत्येक वेळेस नवनवीन सेंटेन्स घेऊन येण्याचा मी प्रयत्न करत असते. याही वेळी नवीन सेंटेन्सेस घेऊन मी आलेली आहे. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा, म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल. आपण या व्हिडिओमध्ये मराठी टू इंग्लिश अशा सेंटेन्सेसचा सराव करणार आहोत. त्यामुळे विदाऊट एनी फर्दर डिले लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. फर्स्ट सेंटेन्स. मला तुझा प्रचंड अभिमान आहे. मला तुझा प्रचंड अभिमान आहे. आय ॲम इमेन्सली प्राऊड ऑफ यू. आय ॲम इमेन्सली प्राऊड ऑफ यू. फ्रेंड, जनरली आपण म्हणतो आय ॲम व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ यू. तसं सेंटेन्स म्हणण्याऐवजी हे सेंटेन्स जर आपण यूज केलं तर ते फ्लुएंट आणि इफेक्टिव्ह परिणाम करेल. नेक्स्ट. तुम्ही किती दूर जाऊ शकता. तुम्ही किती दूर जाऊ शकता. हाऊ फार कॅन यू गो. हाऊ फार कॅन यू गो. नेक्स्ट. यास 11 दिवस लागतील. यास 11 दिवस लागतील. इट विल टेक 11 डेज. इट विल टेक 11 डेज. म्हणजेच भविष्यकाळामध्ये एखादी गोष्ट पूर्ण होण्यासाठी किती कालावधी लागेल ते सांगण्यासाठी आपण अशा प्रकारच्या सेंटेन्सेसचा उपयोग करू शकतो. नेक्स्ट सेंटेन्स. किती वेळ झाला आहे. किती वेळ झाला आहे. हाऊ लाँग हॅज इट बीन. हाऊ लाँग हॅज इट बीन. नेक्स्ट. तुम्ही कोणाला पाहिले. तुम्ही कोणाला पाहिले. हुम डीड यू सी. Whom did you see? Next. मी तुला हे करू देणार नाही. मी तुला हे करू देणार नाही. I will not let you do this. I will not let you do this. मी तुझ्याच वयाचा आहे. मी तुझ्याच वयाचा आहे. I am your age. I am your age. Next. मला मनापासून खेद वाटतो. मला मनापासून खेद वाटतो. यासाठी आपण म्हणतो आय ॲम व्हेरी व्हेरी सॉरी. पण त्याऐवजी आपण हे ॲडव्हान्स सेंटेन्स यूज करू शकतो. आय ॲम प्रोफाऊंडली सॉरी. आय ॲम प्रोफाऊंडली सॉरी. किंवा असं सुद्धा म्हणू शकतो आय ॲम टेरिबली सॉरी. आय ॲम टेरिबली सॉरी. दीज सेंटेन्सेस आर मोर इफेक्टिव्ह. नेक्स्ट. हे अविश्वसनीय आहे. म्हणजे विश्वास बसणार नाही अशी गोष्ट आहे. दिस इज इनक्रेडिबल. दिस इज इनक्रेडिबल. नेक्स्ट. तुझे डोळे उघडे ठेव. तुझे डोळे उघडे ठेव. कीप युअर आईज ओपन. कीप युअर आईज ओपन. नेक्स्ट. त्याची चेष्टा करू नका. म्हणजेच त्याची मजाक उडवू नका. कसं होईल. डोंट मेक फन ऑफ हिम. डोंट मेक फन ऑफ हिम. आता आपल्याला म्हणायचं असेल की तिची चेष्टा करू नका. तिची मजाक उडवू नका. तर कसं होईल. डोंट मेक फन ऑफ हर. डोंट मेक फन ऑफ हर. नेक्स्ट. ती पूर्णपणे बदलली. ती पूर्णपणे बदलली. शी टोटली चेंज्ड. शी टोटली चेंज्ड. नेक्स्ट. तो पूर्णपणे बदलला. तो पूर्णपणे बदलला. ही टोटली चेंज्ड. ही टोटली चेंज्ड. नेक्स्ट. कृपया बसून राहा. कृपया बसून राहा. प्लीज स्टे सीटेड. प्लीज स्टे सीटेड. फ्रेंड्स, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट. शाळेत असताना. वेन ॲट स्कूल. वेन ॲट स्कूल. मला नेहमीच फटके बसत होते. म्हणजे मला नेहमीच मार बसत होता. आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लोग्ड. आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लोग्ड. नेक्स्ट. मूर्ख व्यक्ती. ब्लॉक हेड किंवा अ स्टुपिड पर्सन किंवा फूल. ब्लॉक हेड किंवा अ स्टुपिड पर्सन, अ फूल. नेक्स्ट.
वाक्य तयार करायचं असेल तर कसं होईल? यू ब्लॉकहेड, यू ब्लॉकहेड. मूर्ख माणसा, मूर्ख माणसा. नेक्स्ट सेंटेन्स. त्याला खरोखर कशाचीच भीती वाटत नाही. त्याला खरोखर कशाचीच भीती वाटत नाही. ही रिअली डझंट सीम टू बी अफ्रेड ऑफ एनिथिंग. ही रिअली डझंट सीम टू बी अफ्रेड ऑफ एनिथिंग. नेक्स्ट. तुला त्याची भीती वाटते का? तुला त्याची भीती वाटते का? डू यू अफ्रेड ऑफ हिम? डू यू अफ्रेड ऑफ हिम? नेक्स्ट. कदाचित तुम्ही घाबरू शकता. कदाचित तुम्ही घाबरू शकता. परहॅप्स यू कुड फ्रायटन. परहॅप्स यू कुड फ्रायटन. परहॅप्स म्हणजे बहुतेक किंवा कदाचित. परहॅप्ससाठी तुम्ही मे बी हा वर्डसुद्धा यूज करू शकता. नेक्स्ट. ती हळुवारपणे बोलली. ती हळुवारपणे बोलली. शी स्पोक सॉफ्टली. शी स्पोक सॉफ्टली. सॉफ्टली म्हणजे हळुवारपणे. नेक्स्ट. काही कारण. काही कारण. एनी रिझन. एनी रिझन. फ्रेंड्स, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. नेक्स्ट सेंटेन्स. ते येथे राहतात. ते येथे राहतात. दे लिव्ह हिअर. दे लिव्ह हिअर. हिअर म्हणजे येथे आणि देअर म्हणजे तेथे. नेक्स्ट. तो लवकर वळला. तो लवकर वळला. ही टर्न अर्ली. ही टर्न अर्ली. नेक्स्ट. तो आत्ता कुठे आहे? वेअर इज ही नाव. वेअर इज ही नाव. नेक्स्ट. बाहेर अंगणात. बाहेर अंगणात. आउटसाइड इन द यार्ड. आउटसाइड इन द यार्ड. यार्ड म्हणजे अंगण. नेक्स्ट. त्यांना झोप येत नव्हती. त्यांना झोप येत नव्हती. दे कुड नॉट स्लीप. दे कुड नॉट स्लीप. नेक्स्ट सेंटेन्स. ते महागडे अन्न आणि उबदार कपडे खरेदी करू शकत नव्हते. ते महागडे अन्न आणि उबदार कपडे खरेदी करू शकत नव्हते. दे कुड नॉट बाय कॉस्टली फूड अँड वॉर्म क्लोथ्स. दे कुड नॉट बाय कॉस्टली फूड अँड वॉर्म क्लोथ्स. फ्रेंड्स, कॉस्टली म्हणजे महागडे आणि वॉर्म म्हणजे उबदार. फ्रेंड्स, आय होप हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या डे टू डे लाईफमध्ये तुम्हाला उपयोगाचा ठरणार आहे. फ्रेंड्स, व्हिडिओ जर यूजफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.